वळूयात पुढील महत्वाच्या बातमीकडे. काँग्रेस भवनासमोर भाजप कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरू आहे. प्रशांत जगताप चुकीचं आंदोलन करतायत असं भाजपचं म्हणणं आहे. काँग्रेसच्या या आंदोलनाच्या भूमिकेवर भाजपने टीका केली. प्रशांत जगताप हे चुकीचं वक्तव्य करतात असं म्हणत आता भाजपच्या माध्यमातून सुद्धा काँग्रेस भवनाच्या समोर आंदोलन सुरू आहे. आंदोलनाची आपण दृश्य लोकशाही मराठीच्या स्क्रीनवरती पाहतोय. काँग्रेस भवनासमोर भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय. खरं तर आजचा दिवस पुण्यामध्ये मोर्चाचा दिवस असं म्हणायला हरकत नाही. काँग्रेसचा मोर्चा सुरू आहे, वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा सुरू आहे, भाजपचा सुद्धा मोर्चा सुरू आहे. काँग्रेस भवनासमोर भाजप कार्यकर्ते आंदोलन करतात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर आहे. टिळक राष्ट्रीय पुरस्कार या सोहळ्यानिमित्ताने शहा यांचा पुणे दौरा आहे. यंदाचा टिळक पुरस्कार अजित डोवाल यांना प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्याला गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आधी अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्ताने सारसबाग चौकातील अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला भेट देत अभिवादन करणार आहेत. त्यानंतर लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने यंदाचा टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026 देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्याला गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहे. अमित शहा यांचा आज पुणे दौरा. मात्र या दौऱ्यादरम्यान बऱ्याच घडामोडी घडतायत. पुण्यामधल्या घडामोडी आपण पाहतोय. वंचितने आंदोलन केलं, निषेध आंदोलन. काँग्रेसच्या माध्यमातून निषेध आंदोलन सुरू आहे. तर काँग्रेसच्या या आंदोलनाला एका प्रकारे प्रत्युत्तर म्हणता येईल. प्रशांत जगताप यांच्या वक्तव्याचा विरोध करत प्रशांत जगताप हे चुकीचं वक्तव्य करतात असं म्हणत भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून सुद्धा अमित शहा यांचं स्वागत करत आंदोलन करण्यात येणार आणि विशेषतः हे आंदोलन काँग्रेस भवनाच्या बाहेर सुरू आहे. टिळक राष्ट्रीय पुरस्कार अजित डोवाल यांना प्रदान करण्यात येणार आहे आणि त्याच संदर्भात या महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. सोहळ्याला गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत. अमित शहा यांचा हा पुणे दौरा आहे. मात्र या दौऱ्यादरम्यान आता काँग्रेसचा आणि वंचित बहुजन आघाडीचं या दौऱ्याला विरोध करत, निषेध करत आंदोलन सुरू आहे. कुटुंबाला जे आता उरले आहेत, कोणीतरी शिंदे गटामध्ये गेलेत, टिळकांचे वंश शिंदे गटात. अरे लाज वाटली पाहिजे. ज्या स्वाभिमानाचा लढा, जन्मसिद्ध हक्क आहे स्वातंत्र्य हा माझा, त्यासाठी ज्यांचे पूर्वज छातीचा कोट करून ब्रिटिशांशी लढले, मंडालेच्या तुरुंगात गेले, डोंगरीच्या तुरुंगात गेले, त्या टिळकांच्या नावाचा पुरस्कार ज्यांना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.